बातमी आपण पाहूयात। वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दाखल झालेले आहेत। जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आज पुन्हा एकदा महायुतीची ही महत्त्वाची बैठक। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय ही सगळी दृश्य अजितदादाही पोहोचलेले आहेत, देवेंद्र फडणवीसही पोहोचलेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पोहोचलेत। त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये त्या ठिकाणी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये होळीचा जो शिमगा आहे, जो सण आहे, तो साजरा केला जातो, तर दुसरीकडे आपण पाहतोय की महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या सध्या वर्षा बंगल्यावरती घडताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि काही वेळातच जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कशा पद्धतीने सोडवला जाणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सामंजस्याची भूमिका घेऊन या ठिकाणी जागा वाटप करायचं आहे आणि त्यामुळे 7 जागेवरती अजितदादा सुद्धा आग्रही असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांकडून माहिती मिळते त्या आपल्या जागा सोडायला तयार नाहीयेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपला आता एक पाऊल मागे जाऊन या सगळ्या पक्षांना, ज्या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं आहे, यांची समजूत काढून यांना किती जागा दिल्या जाणार आहेत यावर ते आपल्या जागा मान्य करणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये काही ठोस असं आश्वासित आकडेवारी समोर येणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले, त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल आपण पाहिलं की तिन्ही नेत्यांची जी बैठक आहे ती दिल्लीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जातं। 3 ते 4 जागेचा जो तिढा आहे तो या बैठकीमध्ये सोडवला जाईल असं बोललं जातं। आणि त्यासोबतच नेमक्या काय काय घडामोडी घडणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण 27 तारीख ही शेवटची तारीख बोलली जाते आणि त्यामुळे पहिली यादी जी आहे ती आज रात्री किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। अत्यंत गोपनीय अशी बैठक ठेवण्यात आली होती, मात्र आपण पाहतो या ठिकाणी ही सगळी जी दृश्य आहेत ती अत्यंत बोलकी आहेत। वर्षा बंगल्यावरती हे तिन्ही नेते आता दाखल झालेले आहेत आणि बैठकी अंती नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बऱ्याचशा जागा आहेत ज्या जागेवरून एकमत होताना, एकवाक्यता होताना सध्या पाहायला मिळत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसही त्या ठिकाणी 7 जागांची मागणी करते। नाशिकची जागा लढवण्यासाठी छगन भुजबळही आग्रही आहे। त्यामुळे प्रमुख नेते आज पुन्हा एकदा या जागेचा तिढा सोडवण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि पाहतोय आपण की वर्षा निवासस्थानी आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकी अंती नेमक्या कुणाच्या वाटेला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, तुमच्याकडून सविस्तर जाणून घेत राहू गिरीश। तुर्तास धन्यवाद।